म्हणजे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला छोटे खानी भेळ बनवून दाखवते। खूप सारे कुरमुरे, त्याच्यामध्ये अर्धा कांदा घातलेला आहे। नंतर मला वाटलं व्हिडिओ करावा, मग त्याच्यात अर्धा टोमॅटो घातला, अर्धा कांदा घातला आहे कुरमुऱ्यात, आणि अर्धं फरसाण। म्हणजे आता खायला काही नाही आम्हाला, म्हणून मी काहीतरी साधं बनवते। ही चटणी आहे चिंचेचा कोळ, उकडलेला बटाटा आहे, आणि हे फरसाण घेतलेलं आहे। त्यातमध्ये हिरवी चटणी घालणार आहोत, जी घरातलीच आहे, आणि एक छोटासा लिंबू आणि एक छोटी बारीक चिरलेली मिरची आहे इथे। तर हे असं छोटे खाणे आम्ही नाश्ता बनवत असतो, की आता बनवायला काय नाही आता, पण काय बनवायला पाहिजे। हे कुरमुरे, त्यात कांदा टाकला, अजून कांदा टाकते, आणि अजून थोडे कुरमुरे टाकते, म्हणजे कसं की जरा जास्त बनतील ना, म्हणून सगळ्यांना देता येते। टमॅटो एकदम बारीक चिरून घाला, माझ्याकडून थोडा मोठा चिरला गेला आहे। आता ही मिरची घातली, आता त्याच्यामध्ये ही हिरवी चटणी घालते। हिरवी चटणी जरा लांब लांब करून टाकायला पाहिजे, नाहीतर ती एकाच ठिकाणी आली तर तिखट लागेल। आणि ही चिंचेची चटणी वगैरे आहे, मिक्स आहे, ती ह्याच्यात टाकूया आपण चवीपुरता। आणि हे मिक्स करून घेतलं, हातानेच करावं लागतं, नाही तर ते मिक्स होत नाही। आणि इन्ग्रेडियंट्स कमी वाटले ना तर ते जास्त घालायचे, पण हे तिखट असल्यामुळे ते छान मॅश होईल, मिक्स होईल। सॉरी, शब्द माझ्याकडून चुकीचे वापरले जातात कधी कधी। हा बटाटा घालते, बटाटा तोंडात आला तर छान लागतो। हे बघा, बटाटा खूप गरम आहे, तो मी नंतर मिक्स करते। आणि आता हे फरसाण टाकते, फरसाण टाकल्यामुळे छान लागेल। आता हे मोठ्या भांड्यात मिक्स करायला लागेल मला। भेळ ही आमची आवडती आहे, त्याच्यामुळे आम्ही मध्ये मध्ये ती करत असतो। बघा कशी छान वाटते, अशी केली की खाता येते। चमच्याने हलवून दाखवता येईल, पण ती मिक्स नाही होत ना, म्हणून। थोडं हिरवी चटणी, अजून पाणी टाकते। आणि आता हे आपण छान खाऊ शकतो, फक्त त्याच्यावरती लिंबू पिळायचा असतो, म्हणजे लिंबू पिळल्याने काय होतं की पोट वगैरे हलकं राहतं, हेवी होत नाही। कधी कधी भेळेने कुरमुऱ्याने पोट फुगू शकतं, तर त्याच्यावर लिंबू हा नेहमी पिळायचा नाही। थोडं फरसाण टाकलं, अशा रीतीने भेळ तयार झालेली आहे फरसाणाची। आपण खाऊन पाहू कशी लागते। छान आहे, म्हणजे घरी टाईमपाससाठी चांगली आहे। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। माझे सबस्क्रायबर्स खूप कमी झालेत, माझं पहिलं चॅनल हॅक झालं होतं, तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्ही करत नाहीत हां, थँक्यू, बाय। खूप सुंदर होते, आणि हे कॅलरी लेस आहे, म्हणजे तुमचं वजन वाढत नाही, त्यामुळे तुम्ही हा मधल्या वेळचा नाश्ता म्हणून नक्की करू शकता। बॅचलर मुलांसाठी अगदी योग्य आहे, आणि बायकांसाठी सुद्धा खूप छान लागते।